जर नासला तर तो पिटीभर आंबे नासवतो. ही डायग्राम का? एक आंबा जर नासला तर तो पिटीभर आंबे नासवतो. पण पिटीभर आंब्याला एक आंबा नासू शकतो, पण पिटीभर आंबे एकाला सुधरू शकत नाही. आणि त्यासाठी जी तयार झाली तिचं नाव माया आहे. पण हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोण कोणता बाप नाही, कोणाला घेणं नाही. काय घेणं लोकांना? हॉस्पिटलमध्ये आलेला, भेटायला आलेला माणूस केवळ सफरचंद घेऊन येतोय, तुझं इंजेक्शन घेत नाही. मग तो जर म्हणला तू 4 सालाने तुला झाले ते एक मला दे, असं म्हणणारा कोण आहे? आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. तुमचा इंद्रियचं वाक्य आहे, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला तर तुम्ही जगातून संपले. तुमच्याकडे सत्ता आहे ना, 500 पोलीस तुमच्या मागे येतील, 1000 कार्यकर्ते समोशासाठी येतील. पण तुम्ही जर माझे झाले ना, संपला विषय. एकट्यानं लागा नाही जायचं. खरं लोकांना काय घेणं, काय घेणं नाही. हा सगळा तमाशा कोणी केलाय? बोला 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 बोला. कोणी केला? माया. ऐका आता, ती जी माया आहे ती निर्माण केली नाही, ती आलेली आहे. निर्माण केली नाही. बोला बोला. आली आणि ती माया याच्यात आली आणि ती म्हणती मला नवरा करायचा. बोला 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 बोला. माया माया याच्यात राहिला आणि ती म्हणती मला नवरा करायचा. बोलला मायला. तिला म्हणलं कर बाई, याच्यात नाही नवरे, तुला लागत तो कर. ती म्हणजे मला नवरा करायचा आहे. पण एक आठ आहे माझी, काय? माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. डोकं खाजवा, डोकं खाजवा. तुझा पाय कसा? चला, मायाला कोण काय केला? बोला बोला. मी. आता मी झाला मायेचा. मी झाला मायेचा. गेलं बॉम्बाचं गीत. मी झाला मायेचा मुलगा. कुणी तयार केला? गेलं बॉम्बाचं. माये. कोण तयार केला? मी. मी हा झाला मायेचा मुलगा. तिला त्याच्यातच लग्न केलं. आता तो झाला तिचा, बोला बोला, नवरा. मग मीची आई माय. आता ठीक बसलं. आणि मीची बायको माय. बरं ठीक आहे. मायेचा नवरा मी. करेक्ट. आणि मायेची बायको आपल्या मीची बायको माया. म्हणजे मी माया, मी माया. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. आणि मीला गेले दिवस, मी राहिला बरोबर. याचं भंगरीच पोरग सापडला. इरीवाच्या मुठी चोरीत, किबरी चोरीत, मोटरसायकलची पाठ फोडून इकित. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय नटमा. काम आहे तो, काम आहे. आता ऐका पुढं, पुढं ऐका. मग हे पहिलं काम. आता ऐका, काम जर पुरा झाला नाही, आता आलेला आहे. काम जर पुरा झाला नाही, बरोबर. लक्ष दे. काम जर पुरा झाला नाही, क्रोध तयार होतो. ऐका, आणि जेल मधले 80% आरोपी फक्त राग हाताळला नाही. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपलं होतं, आला देतो इंद्रिकर बोकस खाऊ शकतो. इंद्रिकर काय एका धापडीच्या घरी नाही. मी म्हणतो इंद्रिकर मारू द्या, 10 लाख खर्चायचे का बा. आम्ही जेव्हा जेलमध्ये जातो मला आरोपीमध्ये कीर्तन करायला, बरं त्या जसा आरोपी कीर्तनाला रडतात त्या तसा. का माहिती ना, कर्म 2 मिनिटाचं आहे, फळ आयुष्याचं आहे. कोण करायला काय लागलं नाही, पण आयुष्याचं फळ आहे. आणि तुम्हाला असं म्हणायचंय का गुन्हा केलेल्या माणसाला पश्चाताप होत नाही? होतो, पण ती वेळ निघून जाते. म्हणून इंद्रियाचं वाक्य सांगतो तुम्हाला, 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. असं समजू नका. राग येतो, खून करायला, फाशी घ्यायला काय लागत तुम्हाला? काय लागतं? हसण्यावर नेऊ नका. आणि याचा अभ्यास करा तुम्ही.
महाराज या 4 वर्षात आम्ही बोलतो आम्ही झालो लोकांचे दुश्मन. काय माहित त्या पोराला माझा बाप केला, काय माहित त्या पोराला माझी आई विधवा झाली. काय इकडे लक्ष द्या, मा शेवट घ्यायची वेळ आली. हाती गेला शेवट आला माझा पाहिलंच ना. माझ्या तर लोकांना 2 मिनिटं शेवटी उभं राहावं लागलं. बापूंना सल्ला बापाने मुलाला खाणं दिला, रडला बाप करायचा बोलायला. पोराला काय पाहिजे, माझ्या आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारलं नाही माझ्या बाबाला लोक अंघोळ का घालतात, काय उत्तर आहे तुझं? तेच पोरं आईला विचारलं नाही माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं सांग आई सांग. आणि तेच प्रेम पेटवलं पोरं रडतात आणि आईला विचारलं नाही पेटला माझा बाप पेटला. आई पोराचं घर वरती आणि आईला सांगते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला रे, देवा घरी गेला. ते पोरग घरी येतं, शाळेत जातं आणि शाळेतल्या पोरांना म्हणतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा मेला. ते पोरग घरी येतं आईला म्हणतं आई मेलाय माझा बाप मेलाय. या 4 वर्षात 3रीचा पोरग बापाच्या नाव्याला आहे. या 4 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या नाव्याला आहे. या दारुड्याला मुलगी देणं आणि कसायला गाय देणं सारखीच गोष्ट आहे. शंकर स्वामी पण सांगतो तुम्हाला, शंकर स्वामीची माती फक्त तुकोबरायलाच माहित होती. तुकोबरायला पहिला महिना लग्न जमवणारे दलाल आणि रायला दलाल लाख रुपये घेता हवा. इतके वाईट माराल तुम्ही. हसण्यावरही नेऊ नका, दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. काय कमवलंय तुम्ही आयुष्यात? बापाने मुलाला खाना दिलाय, काय कमवलं? तेव्हा आम्ही बोलायचं नाही, बोलणं का आमचा गेम करायचा. नाही तर खरं का खोटं नाही. हो 15 वर्षाची मुलगी पळून जाते, 15 17 वर्षाची मुलगी पळून जाते. पळून गेलेली एकही मुलगी कधी हुशार बरोबर वैद्यकी नाही. पण तुम्हाला माहित नाही मला महिला म्हणतात मी काय का मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. या 4 वर्षात मुलींनी बापाच्या स्वप्नाची राख करून टाकली. राख केली मुलींनी स्वप्नाच्या बापाच्या स्वप्नाची राख. प्रत्येक बापाला स्वप्न आहे माझी मुलगी सुखी व्हावा एवढीच त्याची इच्छा आहे. त्याला काय लागतं? अरे काळ्या आईचा व्यवहार करणारा बाप आहे तो, काळ्या आईचा व्यवहार. अरे मुलीच्या सुखासाठी लाचारी पण करणारा बाप आहे तो. आणि प्रत्येक मुलीचा बाप मुलीसाठी फक्त 2च गोष्टी करतो. उद्या जर माझ्या मुलीला बापाच्या घरी आली तर तिच्या भावाकडे 20 रुपये मागायची वेळ आली नाही पाहिजे एवढं त्याचं सुद्धा. उद्या जर 28 तारखेला रक्षाबंधनाला माझी मुलगी भेटायला आली ना भावाला, तर भावाने जर साडी घेतली नाही तर तिला अपेक्षा नसावा एवढं त्याचं स्वप्न आहे. आणि बाप मुलीसाठी जमीन का विकतो? बाप मुलीची फी भरण्यासाठी दागिने का करतो? उद्या जर माझं शरीर थकलं आणि मी जर मुलांच्या कामात गेलो त्या माझ्या खुशी माझ्या मित्राला माझ्या घरात पाणी मिळणार नाही हो, ही चिंता बापा. बोला खरं काय? उद्या माझं शरीर थकणार आहे, मी मुलांच्या सुनेच्या ताब्यात आणि माझं शरीर जर थकलं. पण या 4 वर्षात मुलीने बापाच्या स्वप्नाचा चक्का चूर करून टाकला. पळून गेलेली मुलगी विद्वान बंगली पोराबरोबर गेली, काही नाही त्याच्यात. 2 ड्रेस आहे, 1 मोबाईल, डबल अंडरपॅन्ट सुद्धा नाही त्याला. खरं का खोटं? आणि पळून गेलेली मुलगी बरं तो बाप कधी घडला नाही, तो घडतो आणि तो बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सांभाळून द्या. पोलीस म्हणतो डोळ्यात पाणी पुसावी, मुलगी सांभाळून देतो. पोलिसा समोर मुलगी आणली
तर तुम्हाला माहित नसेल मला, तो बाप पुरीच्या पायावर डोकं ठेवून रडतो, डोकं ठेवून रडतो. बाप येतो, बाप येतो. म्हणजे म्हणाला तर पलटी करून घालणारा बाप आहे, बायकोच्या घरातले दागिने म्हणणारा बाप आहे. पण तो बाप पोलीस स्टेशन मध्ये पुरीच्या पायावर डोकं ठेवतो. बाप पुरीला सांगतो, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन, फक्त त्या मुलाचा नाच सोड आणि मला सुखाने चांदवत जगू दे. ठगलंय माझं शरीर, मी आज ना उद्या हे जगातून. म्हणून एक वाक्य सांगतो, 1000 मेंढ्यांच्या कळपात राहण्यापेक्षा एका शियासारखं जगा. शिया एकटाच राहतो, तुम्ही एकटेच जगा. या पागल 3 गोष्टीच्या नादी लागू नका. लाईक्स, व्ह्यूज आणि कमेंट याच्या नादी लागू नका. तुम्ही केलेले कृत्य मोबाईलला टाकता. माणसं एवढा मोठा सप्ताह करतात, ते करत नाही, शंकर स्वामी करून घेतात. एक साखरपुडा करायचा तर माणसं 1.5 महिना पळत राहतात, त्याचं काही लग्न दाबड्याचं तरी म्हणून खंडाळाच्या सप्ताह कमिटीचं पहिलं कौतुक केलं पाहिजे आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त कौतुक खंडाळ्याच्या तरुण पोरांचं केलं पाहिजे. हे सगळे फक्त पोरांमुळेच होते, कमिट्या फिमिट्या काय हे फक्त बायको शांतपणा करतात. मुलगी नाही, नोकरी घेऊ इथं 5,000-10,000 हजार लोकांना पोरं वाढतात. पोरं कधी कधी 3 वाजेपर्यंत जेवत नाही. खरे सत्य कोणामुळे होतं. म्हणून जुन्या मंडळीला सांगतो, जरा पोरांना संध्या देत जा. ग्रामपंचायतीत 2 पोरं घ्या, सोसायटीत 2 पोरं घ्या. तुम्ही लावून धरू नका, माझी इच्छा आहे, तुझी इच्छा राहू दे, तुझी इच्छा राहू दे, माझं काय इच्छा. हसण्यावर नेऊ नका. सप्ताह कमिटीत 2 पोरं पाहिजे, ग्रामपंचायतीत 2 पोरं पाहिजे, सोसायटीत 2 पोरं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं कौतुक या जागेच्या मालकाचं केलं. काय शंकर स्वामींचा चमत्कार आहे पहा. शंकर स्वामींनी त्या व्यक्तीच्या हृदयात जाऊन स्थान सांगितलं आणि तिथून जागा तयार. काय महाराज आपण म्हणतो संतान तिथे काय, आपल्याला काय कळत. चुकेलदा बघू वाळून खाणारी माणसं आपल्याला होतं दुसऱ्याच्या तमिळावरून वाटोळं काढण्यात गेलं. आपल्याला दुसरं काय करतो. विचार करा, एवढं मोठं क्षेत्र आणि तेही श्रावण महिन्यात दिलंय. शंकर जागा मालक घरात ठेवा. शंकर स्वामी तुम्हाला 3 पिढ्या काही कमी करून देणार नाही. काय माणसं आहेत मला कोणाचं आणि उगाच आपल्या सत्यामध्ये आणि लोकांनी स्तुती करायला. मी इंदुरीकरता स्तुती केली नाही आपल्या ते जन्म अक्रम पठाण त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. आणि हे कौतुक करा. पण सगळ्यात मोठं कौतुक खंडाळ्याच्या परिसराच्या भाकरी देणार. आज अशी परिस्थिती आहे, लोकांना आमचा राग येतो. एक 8 दिवस जर पाऊस झाला नाही, पूर्ण खरीप संपला. काय झाले, ज्यांना जमीन नाही ते शेती वाचण्यात जाते. ज्यांना जमीन नाही त्यांची भाषण शेतीवर ते शेतकरी मेळावा घेतो. ज्यांना माहीत नाही मागे खाली येतात बोलायचे, त्याच्यामुळे वाचलं झालं. आज जर 8 दिवस होणार शंकर स्वामीची कृपा होणार, थोडाफार पाऊस असं जर 8 दिवस पडलं तर संपणार ना शेतकरी. याला काय तुम्ही सूत्र सोडा ना. 2 किलो मकाचं बी 2,000 रुपयाला आहे. 2 किलो मकाचं बी 2,000 रुपयाला आहे आणि 100 किलो मका 1800 रुपयाला आहे. किती दिवस शाळेत जायचं बापाला सुटणार नाही, तुला सुटणार. कधी शाळेत जातील नाही.
शेतकरी गेले 15 ऑगस्ट असे कपडे घालून गेले तसे काही येणे इंग्रज उचकून माया करून सांगतो जर झेडपीच्या शाळा बंद झाल्या हिंदूचेच वाक्य अजून तर काही खोटं नाही. महाराज 5 वर्षाने तुम्हाला फी नाही म्हणून मुलं घरी ठेवावं लागतील अशी स्थिती होणार आहे. एक काळ असा होता की वर्ण व्यवस्थेमुळे लोक शिकत नव्हती, उच्चवर्गीय लोक शिकत होती. आज पैसा देतात लोक शिकेल. तुमचं काय मत आहे? आज सामान्य शेतकऱ्यांचा पोरगा इंग्लिश मिडियमला जाऊ शकत नाही. 70,000 50,000 आणायची कुठून? आणि गावातल्या पदाधिकाऱ्यांनी जर लक्ष घातलं तर झेडपीच्या शाळेचा दर्जा सगळ्यात उत्तम आहे. प्रत्येक गावात असा भोंग्या झालाय, हा या गटाचा तो त्या गटाचा, हा या साहेबाचा तो त्या साहेबाचा. वाटलं करून टाकलं गावाचे. साहेब नंतर, पक्ष नंतर, नेता नंतर, पहिलं गाव, दुसरा आपण. मंदिर बांधायचं आहे, अख्खी जप्त करायचं आहे, अख्खा येतात. याच्या त्याच्यात टाकलं ते बिचारे म्हणून त्याची मुंबईला बसलेली माणसं कधी भांडत आहे कसे त्याच्या गोविंदाला जाऊ द्या. माईक काय बोलू द्या, माईक जाऊ द्या बोलू द्या. पण निवांत असतात ना, सत्तेत नसले तरी त्यांना कशाचं लायसन असलं तर ते देतात, ते मग आपलं तर हे देतात. ते असे म्हणले का तू त्या साहेबांना तुला लायसन नाही कुठं, तुला लवकर कारण पुढच्या तू नाही पैसे. हे मोठे लोक कसे म्हणजे आणि गावातले कुणारी गावाला त्याच्याकडे ते त्यांना दिसले नाही की आपल्या साहेबाच्या विरोधात साहेब ती जेवून गेले, तूच बिड्यावर हसण्यावारी नेऊ नका. ही गोष्ट खरी होते. आज लोकांचं महाराज गावाचा राजकारण खाली गेलाय, लग्न मोडेपर्यंत राजकारण, अंत्यविधीपर्यंत राजकारण. म्हातारा मेला आहे, भाऊबंदकीचं वावर आहे, त्यांनी म्हातारा खांद्यावर यायला लावला, पण अंत्यविधी वावरातून जाऊन गेला. काही माणसं आहेत, मुलीचं लग्न सुद्धा सोडून जा वर्षी माणसं पाहुण्याला फोन करून सांगायच्या कोणता फोन आला तर विश्वास ठेवतो. किती वाईट आहे. मग ही मायाची आहे. तुम्ही काय करायचं नाही. काम आपण राहिला का क्रोध आणि यांना काहीच मानता येत नाही. मग आपण आयडिया करू, त्या 12 जणांचा नावच सोडून देऊ, त्या म्हातारीचाच घेऊ आणि त्या